हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, अशी सुंदर ब्लाऊजच्या स्लीवची डिझाईन तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला आपल्या कटिंगला सुरुवात करूया. बघा, हे रेग्युलर बाही कटिंग करतो आहे आपण, तशी कटिंग करून घ्यायची आहे. वरच्या साईडला 1.5 इंच मी मार्जिन सोडलेलं आहे. खालच्या साईडला सुद्धा 1.5 इंच मार्जिन सोडणार आहे, बघू शकताय तुम्ही. आणि जो आपला मध्य आहे त्या दोन्हींचा परत मी मध्य काढून घेणार आहे. बघू शकता इथे 7.5ला 7.5चा 4.25 मध्यवरती मी टिक मार केले. त्या मध्यला बरोबर अशी मी घडी मारून घेतली. बघा, अशी प्रॉपर व्यवस्थित घडी मारून घेते. आणि इथं आकार बघा, थोडासा लांबट गोलाकार द्यायचा, म्हणजे अंडाकार म्हणतो ना आपण, त्या टाईप आपल्याला असा थोडासा देऊन घ्यायचा. जितका तुम्हाला डीप हवा आहे तितका तुम्ही देऊ शकता. आणि जसा आकार दिला ना तसं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा किती सुंदर असा आपला आकार आलेला आहे, बघू शकताय तुम्ही. हे आपलं मेन फॅब्रिक आहे, त्याच्यावरती बाही आपली ठेवून घ्यायची आहे, बघू शकताय तुम्ही. आणि खालच्या साईडनं अगोदर टिप मारून घ्यायची. फक्त 1/2 इंचाची मार्जिन पकडत आपल्याला आहे अशी रेग्युलर बाही उलटवून घेतो तशी आपल्याला उलटवून बाही घ्यायची आहे. आता उलटी करून व्यवस्थित अशी आपल्याला दाबटीप मारून घ्यायची. एकदम दाबटीप अशी आपली व्यवस्थित येईल. बघा, ह्याची काळजी घेत अगदी काठावरून आपल्याला दाबटीप मारून घेतली. आता मेन फॅब्रिक व अस्तर व्यवस्थित एकसारखं करत आपल्याला दोन्ही भाग एकमेकाला जॉईन करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचं आता बघा, इथं थोडंसं व्यवस्थित असं करत एक्स्ट्राचं अस्तर एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं. बघा, इथं आता आपल्याला अगोदर व्यवस्थित फोल्ड करून मधला भाग कटिंग करून घ्यायचा. बघू शकता तुम्ही. आणि हा पॅच मी सेम तसाच 1 इंच मार्जिन ठेवत वरच्या साईडनं तसाच कट करून घेतलेला आहे. त्याचे काठसुद्धा मी व्यवस्थित मारून घेतलेले आहेत. आता आहे तसा भाग व्यवस्थित ठेवायचा व तो स्टिच करून त्याला बरोबर असा प्रॉपर घ्यायचा. बघू शकताय तुम्ही. कोपरा आला पाहिजे याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. आम्ही अस्तरचा कपडा तयार केलेला आहे, सेम तोच मापाचा कपडा कट करून घेऊन तयार करून घेतलेला आहे. व त्याचे काठ 1 इंच एक्स्ट्रा साईडला जादा ठेवून परत तोच वर बाहेरच्या साईडनं आकार दिलेला आहे आणि त्याचे काठ मारून घेतलेले आहेत. बघा, जसा आकार ठेवला होता अगदी तसाच बरोबर कोपऱ्यात असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. पूर्ण छोटे छोटे सगळे कट्स व्यवस्थित असे देऊन घ्यायचे. आता हा फोल्ड आपल्याला आतल्या साईडला व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा. बघू शकता. आता मी बाहेर आतल्या साईडला घेऊन असा व्यवस्थित हाताने सगळीकडे प्रेस करून घेतलेला आहे. तुम्हाला इथं हवे असेल तर तुम्ही इथं प्रेससुद्धा करू शकता, पण मी हाताने व्यवस्थित असा प्रेस करून घेतला. आणि आता ह्याच्यावरून अगदी व्यवस्थित अशी काठावरून दाबटीप मारणार आहे. इथं आपला कोपरा आलेला आहे. बघा, बरोबर कोपऱ्यात सुई खाली ठेवायची आणि टीप मारायची. बघू शकताय तुम्ही दाखवल्याप्रमाणे. बघा, इथं माझा थोडासा कपडा आत सुईत सरकत नव्हता. बघा, अगदी काठावरून दाबटीप मारायची आहे. बघा, इथं तर आपला कोपरा आलेले कोपऱ्यात सुई खाली घालायची व परत आहे अशी दाबटीप मारायची. बघू शकता तुम्ही. बघा, किती सुंदर असा आपला आकार शेप त्याचा आलेला आहे.
बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा दिसत आहे. तर बघा इथं अस्तरचा मी डबल फोल्ड करून कपडा घेतलेला आहे. 3.5 इंच रुंदी व 4.5 इंच उंची असा एक पॅच मी कट करून घेतले. बघा आता आपला अस्तर आहे हे मेन फॅब्रिकवर व्यवस्थित ठेवून दोन्ही बाजूचे आपल्याला काठ त्याचे मारून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने ते पॅक करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही व्यवस्थित मी ठेवून घेतलेलं आहे. बघू शकताय ही एक बाजू आपण पॅक केली. आता ही बाजू एक आपल्याला अशी पॅक करून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक व्यवस्थित कटिंग करायचं. बघा आता हा भाग आपल्याला उलटवून घ्यायचा आहे. व्यवस्थित हाताने प्रेस करत आपल्याला हा भाग उलटवून घ्यायचा आहे. बघा ह्याच्यावर सुद्धा अगदीच काठावरून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला सेम अशी आपली दाबटीप येईल. आता हे बरोबर पॅचचं आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा. जे एक्स्ट्राचे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे. हा आपला मध्य सेंटर आहे. बघा आता इथं आपल्याला छोट्या छोट्या अशा प्लेट्स टाकायच्या आहेत. बघू शकताय. बघा इथं छोट्या पण प्लेट्स टाकल्या. इथं बरोबर अशा छोट्या प्लेट्स आपल्या पॅक करून घ्यायच्या एक सारख्या व्यवस्थित करून. आणि इथे एक आपल्याला गोल्डन कलरचा मोठा मणी मी लावणार आहे. तुम्हाला मणी हवे असेल तर मणी लावू शकता किंवा बटनसुद्धा तुम्ही लावू शकता. बघा त्याला मणी लावल्यानंतर किती सुंदर दिसतोय बघा. बघू शकता तुम्ही. आता व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. बघा आता आपल्याला अगदी व्यवस्थित असा आपला मणी इथं अटॅच झालेला आहे. आता तर तिथं तो कसा पॅक करायचा ते तुम्हाला मी दाखवते. बघू शकता किती सुंदर असा आपला बो तयार झालेला आहे. बघा इथं व्यवस्थित असं बरोबर मध्य सेंटरला ठेवायचं आहे. मणी आपला बरोबर मध्य सेंटरला आला पाहिजे ह्याची काळजी घे. दोन्ही बाजूला अगदी व्यवस्थित असा मी दोन्ही बाजू पॅक करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा दोन्ही बाजू अगदी व्यवस्थित डबल टिप मारून मी पॅक करून घेते. इथं माझा मध्ये दोरा संपला होता रिंगीतला. बघा आता ही मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. बघा इथं लेस थोडीशी फोल्ड केली. बरोबर कोपऱ्यातून लेस मी लावायला सुरुवात केली आहे. आणि ह्याच्यावरून असे आपल्याला दाबटीप मारून घ्यायचे आहे. बघू शकता किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. अशीच डिझाईन मी खालच्या बाजूला सुद्धा तयार करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही फायनल लुक आपल्या ब्लाऊजचा किती सुंदर असा आलेला आहे. अशीच